आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दम आलूची रेसिपी। माझी खूप फेवरेट आहे आणि मस्त टेस्टी लागते। त्यासाठी इथं मी मसाले भाजून घेते। खडा मसाल्यामध्ये जिरं आणि बडीशोप घेतली आहे। मी बडीशोपने खूप छान स्वाद येतो आणि खडे मसाले छान भाजून घेतले आणि इथं मी पोटॅटो घेतले। आता हे पोटॅटो जे आहे ना ते निम्म उकडलेलं आहे, म्हणजे 50 ते 60% उकडून घेतले आणि नंतर बारीक कट केलं आणि तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। आता दम आलूची रेसिपी थोडा वेळ लागतो बनवायला, पण खरंच खूप टेस्टी लागते। आणि याच्यासाठी मी हे अर्धे उकडलेले पोटॅटो घेतले, कट केले आणि आता मी डीप फ्राय करून घेते। तेलामध्ये छान गोल्डन कलर येईपर्यंत मस्त असे पोटॅटो भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे सॉरी। आणि छान तळल्यानंतर आपल्याला ह्या भाजीसाठीचा मसाला बनवायचा आहे। त्यासाठी इथं मी टोमॅटो घेते, टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आपल्याला। छान टोमॅटो कट करून घेतला। आता मी मोठं बारीक नाही कट करत आहे, कारण आपल्याला प्युरी बनवायची मिक्सरमध्ये, त्यासाठी मी मोठं कट केले टोमॅटो कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये भरून घेते मी। आणि सोबतच जो आपण खडा मसाला भाजून घेतला ना तो सुद्धा याच्यामध्येच टाकते। त्या बडीशोपनी खूप छान स्वाद येतो। तुम्ही पण हे दम आलू बनवताना बडीशोप स्किप करू नका। तर छान याची प्युरी बनवून घेतली मी आणि तोपर्यंत आपले पोटॅटो पण छान फ्राय झाले। थोडा वेळ लागतो ह्याला, म्हणजे गोल्डन कलर येण्यासाठी। तर कमी गॅसवरती छान फ्राय करून घेतले पोटॅटो। ते नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि कांदा कट करायला घेतलाय। आता इथं मी कांदा कट करताना तुम्हाला एक ट्रिक सांगते, ज्याने डोळ्याला पाणी येत नाही। तर कांदा इथं मी बारीक कट करून घेणार आहे। डोळ्याला इतकं पाणी येतं ना, तर मी काय करते, टिश्यू पेपर असतो ना आपला, तो पाण्यामध्ये डिप करायचा आणि जिथं आपण कांदा कट करतो तिथं ठेवून द्यायचा। तर कांद्यामधून कांदा चिरताना आपल्या डोळ्याला जे पाणी येतं ना ते त्यामुळं येत नाही। इथं मी भाजीसाठी बारीक कांदा चिरून घेते आणि माझ्या डोळ्याला खूपच पाणी येत होतं, मग मी इथं एक टिश्यू पेपर घेतला आणि तो इथं ठेवून दिला कांदा चिरताना। तर माझ्या डोळ्याला अजिबातच पाणी नाही आलं। हे बघा, असं एक टिश्यू पेपर घ्यायचा, फोल्ड करायचा, पाण्यामध्ये भिजवायचा आणि ठेवून द्यायचा। एकदा नक्की तुम्ही करून बघा, अजिबात डोळ्याला पाणी येणार नाही। मला कमेंट करून सांगा ही ट्रिक कशी वाटली। तर त्यानंतर भाजी मी आहे तीच कढई घेतली, ज्यामध्ये पोटॅटो फ्राय केलं होतं, जिरे टाकले, छान कांदा घेतला भाजायला। आता हा गोल्डन कलर येईपर्यंत छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे। आणि छान कांदा भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी प्युरी बनवली होती मग अशी टोमॅटो आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून ती प्युरी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचं आहे। तर इथं मी प्युरी ॲड करते, याच्यामध्ये बारीक केलेली आहे। तुम्हाला जेवढी बारीक करता येईल तेवढी करा, पाणी टाकून छान मस्त ही भाजून घ्यायची प्युरी। त्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। आता इथं मी घेतलाय अंबारी लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर आणि मीठ चवीनुसार। छान ह्याला भाजून घ्यायते मी आणि मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजायचा। याच्यामध्ये मसाल्यामध्ये तुम्ही पाणी पण ॲड करू शकता, म्हणजे पाणी टाकून थोडं छान भाजून घ्यायचा मसाला। खूप जास्त तेल टाकायची गरज नाहीये, थोडं पाणी टाकून जरी तुम्ही मसाला छान भाजला ना तरी मस्त तेल सुटतं ह्याला। आणि हे बघा, तेल तुम्हाला दिसत असेल बाजूला। याच्यामध्ये आता हे मगाशी मी फ्राय केलेले पोटॅटो टाकतेय आणि नंतर छान मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढी क्वांटिटी, म्हणजे तुम्हाला जशी भाजी हवी आहे, ग्रेव्ही किंवा अशी घट्टसर कशी हवी असेल त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करा। तर छान पाणी ॲड करून 5 मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली भाजी गरमागरम अशी तयार आहे। आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायचं। आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा। आणि त्यानंतर 5 मिनिटं शिजू दिलं मी आणि वरून छान कोथिंबीर गार्निशिंग करून घेतली। आता इकडे एका गॅसवरती गरम भाजी बनतीये, तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती चपाती बनवायला घेतली। मिस्टरांसाठी गरम चपाती आणि भाजी वाढते जेवण। तर छान चपाती बनवून घेतली आणि त्यांच्यासाठी ताट बनवून दिलं। जसं मिस्टरांसाठी बनवते तसंच पिऊसाठी पण बनवते। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। बाय बाय।